नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई. संसदेमध्ये वादळी चर्चा झाली पेपरफुटी संबंधी. पण 56 इंच छातीचे नरेंद्र मोदी किंवा तेवढ्याच मोठ्या छातीचे लोहपुरुष अमित शहा हे विरोधकांना सामोरे गेले नाहीत. तेवढी हिंमतच त्यांच्यात नाही अशी टीका व्हायला लागली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुण्यामध्ये एका पुरस्काराचा जो सोहळा आहे त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि तेथे त्यांना कशा प्रकारच्या स्वागताला सामोरं जावं लागतंय हे बघावं लागेल. लोकसभेमध्ये संसदेमध्ये उपस्थित राहायचं नाही, विरोधकांच्या टीकेची दखल घ्यायची नाही, त्यांना आम्ही काहीच किंमत देत नाही अशा प्रकारे हिंडवायचं किंवा काही न बोलता जेव्हा अडचणीत असू आपण तेव्हा मौनात जायचं, ही मोदी सरकारची फितरत आहे किंवा स्वभाव आहे त्यांचा. आज आपल्याला बोलायचंय ते या सगळ्या पार्श्वभूमीवर अभिजित दिपकेबद्दल. काल मी या विषयावरती व्हिडिओ केला होता, पण काही तांत्रिक कारणामुळे त्यात काही दोष राहिला, आवाज ऐकू येत नव्हता, म्हणून मी तोच व्हिडिओ नव्या स्वरूपामध्ये सादर करतोय. कारण अजून काही डेव्हलपमेंट्स त्याच्यामध्ये झालेले आहेत. आज गोष्ट अशी आहे की आज संसदेच्या प्रांगणामध्ये काँग्रेसच्या काही सदस्यांनी एक दानपेटी ठेवली होती. तिथे पुजारी होता, एक काँग्रेसचाच खासदार पुजारी म्हणून उभे बसलेले होते. राहुल गांधींचा अनेक लोकांनी, अरविंद सावंतांनी अनेकांनी दानपेटीत पैसे टाकले आणि तो सदस्य जो होता, खासदार होता, त्यांनी ती दानपेटीतले पैसे लंपास करण्याचं एक नाटक केलं आणि सध्या काय चाललेलं आहे अयोध्येमध्ये हे दाखवून दिलं. विरोधी पक्ष सक्रिय झालाय हे नाकारता येणार नाही. प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल चढवलाय सरकार विरोधात आणि देशभर मोदी सरकार आता पूर्वीच्या पद्धतीने सगळं काही आम्ही ढकलून देऊ शकू अशा आत्मविश्वासात राहू शकत नाही, हे सिद्ध झालेलं आहे. याचं कारण जंतर मंतरवर जे ऐतिहासिक आंदोलन झालं त्यानंतर हे सरकार बचावात्मक पवित्रा गेलं आणि अनेक प्रकारच्या चुका करत राहिलं. आम्ही पेपरफुटीचं विधेयक कसं आणलं हे सांगणारं सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नव्हतं. त्यांच्या जागी जे प्रल्हाद जोशी आले शिक्षण मंत्री, त्यांनी बिल्किस बानू यांचे जे गुन्हेगार होते, जे तुरुंगात होते, त्यांची जेव्हा अगोदर सुटका करण्यात आली तेव्हा त्यांचं स्वागत झालं होतं आणि या सगळ्या गोष्टीचं समर्थन संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलेली असताना हे सगळं कायदेशीर मार्गाने झालेले, काही हरकत नाहीये अशा प्रकारचं उद्गार, प्रतिक्रिया प्रल्हाद जोशी यांनी दिली होती आणि ही अतिशय डोक्यात तिडीक जाणारी प्रतिक्रिया होती. कारण बिल्किस बानू आणि तिच्या सदस्यांवर तो जे अत्याचार झाले, अनेकांना ठार मारण्यात आलं गुजरात दंगलीच्या काळामध्ये, आणि अशा कृत्यांमध्ये जे आरोपी होते त्यांचं समर्थन एक प्रकारे किंवा त्यांच्या सुटकेचं समर्थन करणारा शिक्षण मंत्री या देशाला मिळालेला होता. पण हे आरोप प्रियांका गांधी यांनी करताच संपूर्ण संसदेमध्ये रणकंदन करण्यात आलं. म्हणजे कशा प्रकारची नैतिकता भारतीय जनता पक्षाची आहे, बदललेली नैतिकता, ते बघा आपण. आज विषय केवळ तो नाहीये, अनेक प्रकारचे मुद्दे आहेत, ते सांगणं आवश्यक आहे. अभिजितने सांगितलं की मला भारतीय जनता पक्षात ये, नाही तर तुला आणि तुझ्या आईवडिलांना, तुझ्या पालकांना संपून टाकू, जीव घेऊ, अशा प्रकारच्या धमक्या मला आल्या. हे भयंकर आहे. मी अभिजित जर भारतीय जनता पक्षात आला तर पावन होणार, नाही तर त्याला जीव त्याचा मुकेल, त्याला जीव मुकवावा लागणार आपला स्वतःचा. त्याच्या आईवडिलांना जिवंत राहण्याची हमी नाही. हा काय प्रकार आहे? मग हे कुठल्या प्रकारची व्यवस्था इथे?
ज्यांनी इतकं ऐतिहासिक आंदोलन केलं, जो चांगला सुशिक्षित आहे, परदेशात जाऊन शिकलेला आहे, त्याच्या डोळ्यात अनेक स्वप्न आहेत स्वतःच्या आयुष्याची, देशामध्ये बदल घडवायची, त्याला अशा प्रकारच्या धमक्या देता तुम्ही? मी काय म्हणणार? आणि अशा तरुणांना दाबायचं, आमच्या स्वाधीन व्हा, नाही तर तुमची राख रांगोळी करू, अशा प्रकारच्या धमक्या देणं, यामुळे कोणाला संताप येत नाही? काय चाललंय या देशामध्ये? अभिजितनी सांगितलं की हे घडलेले, तेव्हा चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की तुम्ही याचे तक्रार करा, पुरावे द्या. चंद्रकांत दादा पाटीलही म्हणाले पोलीस स्टेशनला जवळच्या जा तुम्ही. अभिजितनी सांगितले याचे सगळे स्क्रीनशॉट्स मी पाठवलेले आहेत, आणि त्यामुळे आता या संबंधी समजा SIT नेमा तुम्ही. आदित्य ठाकरेंवरती खोटे नाटे आरोप करून SIT नेमली होती ना राजकारणासाठी. मग हे काय चाललंय तुमचं? तुम्ही सरळ सरळ धमक्या देता. मी भारतीय जनता पक्षामधनं कोण देत आहे अशा धमक्या? कोण देत आहे? नाव घेऊन अभिजितनी सांगितलं की भाजपच्या लोकांनी हे म्हटलेलं आहे, त्यामुळे याची गंभीर दखल घेतली पाहिजे, याचा तपास केला पाहिजे, आणि हे जर भाजपचे गुंडे असतील तर त्यांचं काय करायचं हे सरकारने ठरवलं पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था नावाची गोष्ट आपल्याकडे आहे की नाही? आज अभिजितच्यामुळे पेपर फुटी संबंधी एक कडक कायदा झाला. धर्मेंद्र प्रधान जे बेजबाबदार शिक्षण मंत्री होते त्यांचा राजीनामा झाला, आणि शिक्षण व्यवस्था बदलायला पाहिजे याचा विचार सुरू झाला. आणि हे सगळं असताना अतुल भातखळकर जे भाजपचे आमदार ते काय म्हणतात? ते म्हणाले हे सगळे सुपारी बाज लोक आहेत, कॉक्रोच पार्टीचे, मग त्यांना परदेशामधनं काय फंडिंग मिळतंय, अमुक तमुक वगैरे. म्हणजे भाजपला या मुलांबद्दल आत्मीयता, आस्था आहे की नाही? बघ, कॉक्रोच पार्टी, मला सांगतो की शेतकरी आंदोलन झालं ते 15 महिने सुरू होतं, 700 शेतकऱ्यांचे बळी गेले, आणि मग सरकारला जाग आली. 15 महिने शेतकऱ्यांना दाबून ठेवलं होतं. उलट 36 दिवस हे आंदोलन अभिजितने चालू केलं. परदेशामध्ये तो असताना त्याला धमक्या देण्यात आल्या. मी तेव्हा जेव्हा कॉक्रोच पार्टी त्यांनी स्थापन केली आणि प्रचंड त्याला प्रतिसाद मिळाला, तेव्हा अभिजितला असं वाटलं की जर आपण तिथेच राहिलो तर आपल्याला तिथे कदाचित सरकारी पातळीवरनं त्रास दिला जाईल, म्हणजे आपण तिथे राहू शकू की नाही अमेरिकेमध्ये. खरं तर अमेरिकेत सुस्थापित होऊन चांगलं आयुष्य जगण्याची स्वप्न त्याची होती, अनेक स्वप्न होती त्याची. पण या कॉक्रोच पार्टीला जबरदस्त प्रतिसाद मिळाल्यानंतर, आणि शिवाय तिथे राहणं कदाचित अशक्य केलं जाईल अशी भीती वाटल्यामुळे अभिजित इथे आला, भारतामध्ये आला. वास्तविक त्यांनी ही पार्टी जी काही त्याला सोशल मीडियावरून प्रतिसाद मिळाला, तेव्हा त्याला असं आश्वासन द्यायला पाहिजे होतं, दिलासा द्यायला पाहिजे होतं की तू काही घाबरू नको, तुला जे करायचं ते कर, काय हरकत आहे त्याला. पण अभिजित त्यानंतर इथे आला, जंतर मंतरवर बसला. सुरुवातीला आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता, आणि मग भाजपच्या गोटातून आणि त्याच्या मित्रपक्षांच्या गोटातून टुंगल व्हायला लागली त्या आंदोलनाची. काय कोण येते, 200-400 लोक आहेत म्हणून. पण अभिजितने सांगितलं की कुठलीही मदत नसताना, आंदोलन यशस्वी होईल का नाही हे माहीत नसताना, आणि सरकारची वक्रदृष्टी होऊ शकेल अशी रिस्क असताना देखील जे त्यावेळी आंदोलनाच्या ठिकाणी आले आणि माझे सहकारी म्हणून तिथे बसले, त्यांना मी सलाम करतो. आणि मग हळूहळू आंदोलनाला प्रतिसाद मिळत गेला. सरकारने अगोदर वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या दिल्या, दबाव आणला. अगोदर जर लाठीमार झाला असता तर आंदोलक मोठे झाले असते, म्हणून ते टाळलं सरकारने. पण वेगवेगळ्या, म्हणजे तिथे वॉशरूमला पाणी तोडून टाकायचं, खाण्यापिण्याची व्यवस्था करून द्यायची नाही, मेट्रो स्टेशन बंद करायचं, इंटरनेट बंद करायचं, या सगळ्या गोष्टी करून झाल्या. तरी देखील आंदोलनाचा रिस्पॉन्स वाढतो आहे हे म्हटल्यावरती सरकार घाबरलं.
आणि मग त्यांनी बेदम लाठीमार केला. या लाठ्यांना हे खिळे लावले होते काही लाठ्यांना. काही लाठ्यांमध्ये विजेचा प्रवाह होता, शॉक बसत होता. त्याच्यामुळे अनेकांची डोकी फोडण्यात आली. महिलांच्या कानफटात मारण्यात आल्या, काही मुलींच्या, लहान मुलींच्या म्हणजे 12-14 वर्षांचे असतील त्यांना कानफटात मारण्यात आली, बेदम मारण्यात आलं. त्यांना वाचवायला गेलेल्यांच्या डोक्यामध्ये दंडुके घालण्यात आले. आणि महिलांच्या काही प्रायव्हेट पार्ट्समध्ये सुद्धा दंडुकांनी इजा पोचवण्याचा प्रयत्न झाला. कपडे फाडण्यात आले. हे सगळं अभिजितनी पाहिलं. आणि मग अभिजितनी सांगितलं की आम्ही संसदेवरती मोर्चा नेणार आहोत, जर आम्ही मोर्चा नेला असता, कारण तिथे सगळे जॅमर्स बसवले असल्यामुळे किती गर्दी आहे, किती लोक कुठे चाललेत ते अभिजितला त्याची कल्पना नव्हती. पण पोलिसांचा हा हिंसाचार बघून आणखीन हिंसाचार झाला असता, कदाचित भयंकर हिंसाचार झाला असता, ही शक्यता वाटल्यामुळे आपल्या आंदोलनामधनं तरुण मुलींचा जीव जाऊ नये, धोक्यात येऊ नये, त्यांचं भविष्य अंधकारमय होऊ नये, म्हणून अभिजितनी संसदेवरती मोर्चा नेण्याचं टाळलं. हे जाणीवपूर्वक टाळलं. एक जबाबदार नेता म्हणून त्यांनी चांगली कामगिरी बजावली. अभिजितला कॉन्स्टिट्यूशन बद्दल, डेमोक्रेसी बद्दल, आर्थिक धोरणांबद्दल, तंत्रज्ञानाबद्दल सगळी माहिती आहे, चांगल्यापैकी माहिती आहे. पण ज्यांना याच्याशी काही कर्तव्य नाही, पण हे लोक एक विरोधात आहेत आपल्या, मग ते विरोधात असणं, कोणी विरोधी पक्ष मुक्त भारत करायचं ज्यांना, ते अगोदर त्यांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करतात, नाहीतर त्यांना धमक्या देतात. त्यामुळे अजूनही आंदोलनात भाग घेतलेल्या मुलींचा छळ सुरू आहे, मानसिक, त्यांच्या पालकांचा छळ सुरू आहे. एक स्ट्रॅटेजी अशी आहे की पालक असे प्रेशर खाली आले म्हणजे व्हॉट्सअप मेसेजेस पाठवायचे, घरी फोन करायचा, नोटिसा पाठवायच्या. खरं तर सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की आंदोलकांना अधिकार आहे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा, त्यांचा असा छळ करण्याचं कारण केसेस टाकू नका. केसेस आम्ही मागे घेतोय, टाकणार नाहीत, गुन्हे मागे घेतोय, असं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या राज्यातनं सांगण्यात आलं असलं तरी प्रत्यक्षात वेगळ्या गोष्टी घडतात. हे अभिजित सांगतो आहे, त्याचे सहकारी सांगतायत, म्हणजे तुम्ही दिलेलं आश्वासन पाळत नाही. जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंग यांनी जे आश्वासन दिलं होतं ते पाळलं जात नाहीये. त्यामुळे अभिजितनी सांगितलंय, सौरभ दासनी सांगितलं की असं घडलं तर आम्ही पुन्हा आंदोलन करू. एकीकडे हे सुरू असताना कंगना राणावत वाटेल ते बोलती आंदोलकांबद्दल, पण अभिजित आणि सौरभ दासनी सांगितलं की त्यांना त्यांच्याच पक्षामध्ये, भाजपमध्ये कोणी विचारत नाही, तर आपण त्यांचं गांभीर्याने कशाला घ्यायचं आपण. पण स्टेटमेंट चालू आहेत. मी तुम्हाला सांगितलं अतुल भातखळकर काय म्हणाले, चंद्रकांत दादा पाटील तर म्हणाले की हे जे दगड पडलेले आहेत तिथे, त्या दगडाचे त्याच्यावरचे जे ठसे आहेत ते आम्ही आधार कार्डाशी लिंक करू. म्हणून संजय राऊतांनी सांगितलं की या संशोधनाबद्दल यांना नोबेल पुरस्कार द्यावा म्हणून. चंद्रकांत दादा पाटील हे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आहेत. इतका बंपक मंत्री महाराष्ट्रासारख्या साक्षरता दर जास्त असलेल्या राज्याला मिळावा, हे खरोखर दुर्दैव आहे. दादा भुसे जे पूर्णपणे गलथान कारभार आहे शिक्षण क्षेत्रामधला, शालेय शिक्षण त्यांच्या अंडर येते, शिंदे सेनेचे, पण इथेही पेपर फुटी होते. असे मंत्री आपल्याला लाभले आहेत, हे लक्षात घ्या. आणि भारतीय जनता पक्षाचा चेहरा कसा आहे सध्या, कशा प्रकारचा कारभार चालू आहे. एकनाथ खडसे, रक्षा खडसे यांच्याबद्दल खानदेशामधले त्यांचे विजय चौधरी नावाचे जे नेते आहेत, त्यांनी आता राजीनामा दिला म्हणे पदाचा, संयोजक काहीतरी त्यांचं पद आहे. ते अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये गिरीश महाजनांबरोबर एकनाथ खडसे, रक्षा खडसे, रोहिणी खडसे यांच्याबद्दल बोलत होते. हेच विजय चौधरी
आणि त्यांचे दुसरे नेते मराठवाड्यातले जे माजी मंत्री होते, अर्थ राज्यमंत्री होते, त्यांचं संभाषण पुढे आले आणि त्याच्यामध्ये हे रावसाहेब दानवेंच्या बद्दल आणि पंकजाताई मुंडेंबद्दल टीका करतायत आणि पक्षांतर्गत राजकारणाची चर्चा करतायत. दोघंही म्हणतात एकमेकाला की मी तुझ्यासाठी शब्द टाकलाय, मी तुझ्यासाठी शब्द टाकलाय, पण पंकजाताई आणि रावसाहेब दानवेंबद्दल वेगळ्या भाषेमध्ये ते बोलतायत. म्हणजे या भारतीय जनता पक्षामध्ये कशी अंतर्गत स्पर्धा आहे, किती महत्वाकांक्षी लोक आहेत, त्यांना मुलांचे प्रश्न, शिक्षण, आरोग्य काही देणेघेणे नाही त्यांचे. या प्रकारचा हा कारभार चाललाय. एकीकडे बघा खड्ड्यांमध्ये लोकांचा जीव जातो, झाडं पडून लोक मरतायत, प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे, पण हे म्हणतात की आमचा कारभार चांगला चाललाय, 10 वर्षांनी महाराष्ट्राचा असं होईल, 25 वर्षानंतर देशाचा असं होईल. आज काय महाराष्ट्राचं चाललंय, खड्ड्यात पडलाय महाराष्ट्र पूर्णपणे. नाशिक बघा, पुणे बघा, कोल्हापूर बघा, मुंबई बघा, ठाणे बघा, सगळीकडे वाट लागलेली आहे महाराष्ट्राची. खड्ड्यात गेलाय महाराष्ट्र, आर्थिकदृष्ट्या आणि प्रत्यक्ष खड्ड्यात पडलेलं आहे महाराष्ट्र. आता गोष्ट अशी आहे की पुण्यामध्ये भ्रष्टाचार झाला, कॉर्पोरेशनमध्ये 500-500 कोटी रुपयांचे टेंडर वाढवलं आणि दिलं म्हणून रवींद्र धंगेकर शिंदे सेनेचे ते मोर्चा काढतात, ते आंदोलन करतात. शालार्थ आयडीच्या घोटाळ्यामध्ये भाजपचा एका नेता त्याला पकडलं जातं आणि ही म्हणे समृद्ध भारत करणार. समृद्ध म्हणजे भारतीय जनता पक्षाचे नेते समृद्ध होत आहेत, शिंदे सेनेचे नेते समृद्ध होत आहेत. भारत कुठं होत आहे, लोक गरीब होत आहेत. उलट लोकांचं आयुष्य धोक्यात घातलंय या लोकांनी, कारण बेजबाबदार कारभार केलाय. केवळ पैसे खाणं. 2 वर्षामध्ये महाराष्ट्र खड्डे मुक्त होणार म्हणून सांगितलं होतं. 2022 मध्ये एकनाथ शिंदेनी 2026 उजाडले, अजून आणखीनच खड्ड्यात पडलेले. कुंभ करतायत गिरीश महाजन आणि खड्ड्यात गेले नाशिक पूर्णपणे, असं शिंदे सेनेच्याच एक महिला नेत्या जाहीरपणे बोलल्या त्या. अनेक मंत्री तिथे नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये बंडखोरी शमावी म्हणून एका पाठोपाठ एक दौरे करतायत तिथे. छगन भुजबळ आहेत तिथे, उदय सामंत आहेत, गिरीश महाजन आहेत, तिकडे दादा भुसे आहेत, त्या भागात पट्ट्यात नरहरी झिरवळ आहेत. ते लोक काय करतात तिथे नाशिकमध्ये? छगन भुजबळ म्हटलं की गिरीश महाजनांच्या काळ काय चालले, काय करतात गिरीश महाजन, असं भुजबळच विचारतात. आणि 35-40 हजार कोटी रुपयांचे आम्ही कामं काढलेत, नाशिकचा चेहरा एकदम तुम्हाला ओळखू येणार नाही असं गिरीश महाजन म्हणतात. आणि तिथे खड्ड्यात जाऊन लोक मरतायत, त्यांची हाडं खिळखिळी होत आहेत. धोक्यात आहे नाशिक. कोल्हापूरचे रस्ते अशाच प्रकारचे आहेत, पण यांना त्याचं काही पडले नाही. आज तो मुद्दा नाहीये. आज मुद्दा असा आहे की पॅलेट गन्स वापरण्यात आली, त्याबद्दल खोटारडेपणा केला सरकारने दिल्लीच्या आंदोलनात. कारण पोलीस डायरीमध्ये त्याच्या नोंदी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे राहुल गांधी यांनी या संबंधित पत्र लिहिलं अमित शहांना, दिल्ली पोलिसांनाही लिहिलं, पण त्याची एक्नॉलेजमेंट सुद्धा दिली नाही. तुमचं पत्र मिळालं म्हणून. विरोधी पक्षनेत्याला कशा प्रकारे वागवलं जातंय ते बघा, कशा प्रकारे वागवलं जातंय. दुसरी गोष्ट अशी की एका पाठोपाठ एक नेते भारतीय जनता पक्षाचे वाह्यातपणे बोलतात, वाह्यातपणे. म्हणजे टी जी मोहनदास हे म्हणाले, जे त्यांचे बौद्धिक विभागाचे प्रमुख आहेत, मी जर दिल्लीमध्ये असतो तर गोळ्या घातल्या असतं. म्हणजे हे बंदूक घेऊनच उभे आहेत जणू काही. पण त्यांना मुलांच्या जीवाची काहीही किंमत नाही. मुलांचे प्रश्न सोडावे याचं काही पडले नाही. आम्ही कसं कठोर पावलं उचलतो, आमचं कसं कडक राज्य आहे, आम्ही कोणाचं काही अन्याय, आम्ही कोणाचा विरोध खपवून घेणार नाही हे दाखवायचं त्यांना. आणि आमच्या पुढे विरोध चालत नाही, नाहीतर आम्ही ठेचून काढू विरोध, हे त्यांना दाखवून द्यायचं. ही यांची लोकशाही आहे. आता
उद्वेगजनक गोष्टी, म्हणजे एकीकडे लोकशाही आम्ही कशी आणतोय म्हणायचं आणि विरोध त्यांना चालतच नाही. आता हे म्हणतायत बघा, मी एक एक गोष्ट सांगतो. म्हणा योगेंद्र यादव यांनी सांगितलं की लोकशाहीमध्ये केवळ इलेक्शन होत नाहीत, तर रेजिस्टन्स व्हायला पाहिजे. रेजिस्टन्स म्हणजे प्रतिकार करावा लागतो. आपण गांधीजींच्या काळापासून आपण बघतोय की लोकशाहीमध्ये, स्वातंत्र्य चळवळीमध्ये कशा प्रकारे प्रतिकार करत होते. प्रतियोगी सहकारिता सुद्धा होती, असहकाराचं सुद्धा आंदोलन होतं, त्यांचं चले जावचं आंदोलन होतं. पण हे सडक से संसद तक आणि हे तत्वज्ञान, हे विचार अनेक वर्ष जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया अनेक जण विचार मांडत आले अशा प्रकारचे. याचा अर्थ हे अराजकवादी आहेत असं नाही, पण यांना अराजकवादी ठेवण्याचं. मग योगेंद्र यादव यांना टार्गेट करण्यात आलं की योगेंद्र यादव यांना देश आगीच्या फुफाट्यात जावा असं वाटतंय का, त्यांना टार्गेट करायचं. मला स्वतःला तर याचा अनुभव आहेच की मला वाटेल ते धमक्या दिल्या जातात, टार्गेट केलं जातं आणि अशा धमक्यांना काही आम्ही घाबरत नाही. आणि आम्हाला जे म्हणायचं ते आम्ही म्हणतो, आम्हाला म्हणायचं ते आम्ही लिहितो, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पण दिवसेंदिवस भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या गोतावळ्यातले लोक हे अर्वाच्यपणा करतायत, दादागिरीची भाषा करतायत आणि यांना विरोध सहनच होत नाहीये. पण अभिजित दिपकेंनी मात्र सांगितलेलं आहे की आम्ही अशा कुठल्याही दहशतीला घाबरत नाही, हे आम्ही दाखवून दिलेलं आहे. पत्रकारांनी सुद्धा निरोप पाठवले होते अभिजितला. त्यांनी सांगितलं एका मुलाखतीत की आंदोलन मागे घ्या, मागे घ्या. म्हणजे पत्रकारांच्या कवी निरोप येत आहेत बघा. कशा प्रकारे आंदोलन कव्हर केलं जात होतं, आंदोलनाला कव्हरेजच मिळत नव्हतं अगोदरच्या काळात. नंतरच्या टप्प्यामध्ये जेव्हा गर्दी व्हायला लागली तेव्हा आंदोलनाला प्रतिसाद द्यावा लागला. त्यावेळी आंदोलन कव्हर करायला गोदी मीडियातले अनेक पत्रकार गेले, तेव्हा त्यांना तरुणांच्या असंतोषाचा सामना करावा लागला. आणि हे कधीतरी होणारच आहे आणि होणारच होतं. उद्या काही जे चॅनेल्स पूर्णपणे एकतर्फी चित्रण करतात आणि विरोधकांना विलन ठरवतात, त्यांच्या ऑफिस समोर जर मोर्चे गेले तर मला आश्चर्य वाटणार नाही. कारण अनेक संपादकांबद्दल, अँकर्सबद्दल प्रचंड संताप आहे लोकांमध्ये. कशा प्रकारे सरकारच्या माध्यमातून फोन जातात. NDTV जो अदानींनी विकत घेतला चॅनेल, त्याचे जे माजी पत्रकार आहेत त्यांनी जाहीरपणे हे सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्षाचा कोणताही कार्यक्रम असेल किंवा कोणती कॉन्फरन्स असेल, नॅशनल कॉन्फरन्स किंवा सरकारचा म्हणजे G20 असेल, असा कुठलाही इव्हेंट असेल, तो आपण सेलिब्रेट करायचा आहे अशा वर्णच सूचना येतात. म्हणजे त्याचं रिपोर्टिंग नाही करायचं, उत्सवासारखं त्याचं कव्हरेज करायचं, पूर्ण पॉझिटिव्ह, पूर्ण सकारात्मक, त्याच्यातली कुठलीच चूक दाखवायची नाही, अशा सूचनाच मिळालेल्या असतात. आणि काहीही खटकलं की ताबडतोब फोन येतो आणि तुम्हाला सगळ्या कव्हरेजचा टोन बदलायला लागतो. अशा याच्यामध्ये स्वतंत्र बाण्याचे पत्रकार जगू शकत नाहीत, टिकू शकत नाहीत, ते बाहेर पडले. त्यामुळे बहुसंख्य चॅनेलमधले चांगले पत्रकार जे आहेत ते बाहेर पडलेले. त्यांनी स्वतःचे YouTube चॅनेल चालू केलेले आहे किंवा स्वतःचं लेखन सुरू केलेलं आहे किंवा अन्य काही व्यवसायात ते गेलेले आहेत आणि त्यांना चांगला तुडुंब प्रतिसाद मिळतोय. म्हणजे त्यामुळे आज एक इंडिया टुडे सारख्या चॅनेलमधले 250 पत्रकार त्यांनी काढून टाकले. या चॅनेलचा व्यवसायच आता कमी होत चाललेला आहे, कारण त्यांची विश्वासार्हता कमी होत चाललेली आहे मुख्य धारेतल्या चॅनेल्सची. आणि हे सगळे आमच्यासारखे यूट्यूबचे जे चॅनेल्स आहेत त्याकडे वळलेले किंवा पर्याय अल्टरनेट मीडिया जो असेल, मग न्यूज लॉन्ड्री असेल, ऑल्ट न्यूज असेल, अशा याच्याकडे लोक वळलेले की तिथले लोक वाचतात.
त्यामुळे ही विश्वासार्हता कमी होणे हे लोकशाहीच्या दृष्टीने धोक्याचं आहे. मुख्य धारेतील वर्तमानपत्र, मुख्य धारेतील वेबसाईट्स असतील मोठमोठ्या समूहांच्या, की जे संपूर्ण उद्योगपतींच्या हातात गेलेली आहेत ही माध्यमं, बड्या उद्योगपतींच्या, 2 बड्या उद्योगपतींच्या, आणि ते ठरवतात आपला अजेंडा लोकांचा, काय दाखवायचं काय नाही, कोणाला कसं, कोणाला व्हिलन ठरवायचं, कोणाला हिरो ठरवायचं, कोणाला कॅरेक्टर आर्टिस्ट ठरवायचं, ते ठरवलं येतं. अभिजित दिपकेला प्रेशर खाली आणायचं आणि तो त्यांनी मानलं नाही तर मग वेगळे मार्ग अवलंबायचे. सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्यामध्ये मतभेद निर्माण करायचे किंवा त्यांच्या बातम्या सुरू करायच्या. सोनम वांगचुक बद्दल अभिजितने टीका करावी असे प्रश्न त्याला विचारायचे. राहुल गांधी आणि अभिजित यांच्यात कसे मतभेद आहेत, यांची लाईन कशी वेगळी आहे, राहुल गांधी हे कसं या जंतर मंतरच्या आंदोलनाबद्दल तुच्छता बाळगतात, अशा प्रकारच्या बातम्या पेरायच्या. पण आपल्या सुदैवाने, लोकशाहीच्या सुदैवाने, कितीही काड्या करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला राहुल गांधी नाही बळी पडले, अभिजित दिपके नाही बळी पडले आणि सोनम वांगचुक सुद्धा बळी पडले. प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतील, पण प्रत्येकाबद्दल काहीतरी एक आरोप करायचा किंवा पूर्वग्रह दृष्टिकोनाने याच्याकडे पाहायचं की अभिजितच्या मागे कोण असेल, काँग्रेसला कमी करण्यासाठी अभिजितचं आंदोलन वाढवलं जातंय का, सोनम वांगचुक हे भाजपचे हस्तक बनलेत का, राहुल गांधी हे अभिजितच्या विरोधात आहेत का, अभिजित त्यांच्या विरोधात आहे का, हे या बातम्या पेरून मूळ मुद्द्यापासून लोकांना दुसरीकडे न्यायचं, बाजूला न्यायचं, ही स्ट्रॅटेजी आहे. आणि त्यासाठी पैसा, सगळ्या यंत्रणा या राबवल्या जात आहेत. आज पोलिसांच्या कुटुंबियांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की आमचे वडील ते जखमी झाले आंदोलकांच्या दगडफेकीमध्ये, हाणामारीमध्ये, आणि तुम्ही पोलिसांच्याकडे काहीच बघत नाही, अशा प्रकारची एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आला. पोलीस जखमी झालेत हे कोणीही नाकारत नाहीये आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. जर आंदोलकांपैकी काहींनी दगडफेक केली असेल, अन्य काही गोष्टी चुकीच्या केल्या असतील तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अभिजितही म्हणतोय, अभिजित कुठे आहे तसं म्हणतोय, पण आंदोलनामध्ये गुंड घुसले भाजपचे, दगड आणून आदल्या दिवशीच ठेवण्यात आले होते एका वाहनामध्ये, एक गाडी फुटलेली मोडलेली ही आणून ठेवली होती आणि असा नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न आला की हे आंदोलक दगडफेक करतायत, त्यांनीच टाळकी फोडलेत पोलिसांची, त्यांनीच गाड्यांची मोडतोड केली. पण याचेच व्हिडिओ या जेन झीनी व्हायरल केले आणि लोकांना सावध केलं. त्यामुळे पोलीस जखमी झाली असतील तर कोणी त्यांना टार्गेट केलं होतं, कारण भाजपचे गुंड त्यात शिरले होते साध्या वेशात. याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे याची तटस्थ इंडिपेंडंट न्यायिक यंत्रणेकडून चौकशी व्हावी, सुप्रीम कोर्टाने सुपरविजन करावे, कारण यांच्या कुठल्याही यंत्रणेबद्दल मोदी सरकारच्या आता लोकांचा विश्वास राहिला नाही. ते पाहिजे तसा निष्कर्ष काढतात, पाहिजे त्याला तुरुंगात टाकतात, कोठडीत टाकतात, सतावतात, हे आपल्याला माहिती झालेलं आहे. अभिजितलाही अशा प्रकारच्या धमक्या आल्या, पण अभिजितचं जे मनोधैर्य, मनोबल आहे ते चांगलं आहे, तयार आहे. आणि अभिजितला ज्या प्रकारचं राजकारण किंवा समाजकारण करायचं किंवा काय जे काही करायचे तो करायला तो मोकळा आहे. त्याला काही अवधी दिला पाहिजे आपण. पण घरच्यांचंही दडपण असं की अभिजित तू याच्यात काही पडू नकोस, त्रास होईल तुला. पण अभिजित म्हणाल की नाही, आता मी खूप पुढे गेलेलो आहे, त्यामुळे कुठलीही जोखीम घ्यायला मी तयार आहे. अभिजित हा महाराष्ट्राचा एक तेजस्वी चेहरा आहे, निडर चेहरा आहे आणि एक ऐतिहासिक आंदोलन यशस्वी करण्याचा जो शिल्पकार आहे तो, आणि म्हणून प्रत्येक मराठी माणसाला त्याचा अभिमान वाटतो. बाबासाहेबांना मानणाऱ्या प्रत्येकाला अभिजितचा अभिमान वाटतो.
त्यामुळे अभिजितला बदनाम करणं, टार्गेट करणं, ब्लॅकमेल करणं, त्याच्यावर दडपण आणणं याचा काहीही उपयोग होणार नाहीये. कारण अभिजित हा डरोमत मार्गावर चालणारी, कोणालाही घाबरणारा तो नाहीये. त्यामुळे तो गांधी बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाने जाणार आहे. त्याला कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी तो घाबरणार नाही. उलट जे घाबरवत आहेत त्यांचं उद्या काय होणार आहे ते पाहावं लागेल. तुर्तास एवढंच. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा, सबस्क्राईब करा बेल आयकनचं बटन दाबून आणि शेअर करा. थँक्यू.